आज विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पुरातत्व विभागानं परवानगी नाकारली आहे। विशाळगडावरील उरुसाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या पायथ्याला पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय। मात्र नियम आणि अटी घालून भाविकांना गडावरती प्रवेश दिला जातोय। दररोज विशाळगडावर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून ती हजाराहून जास्त झाली आहे। तसंच आज प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत, ते सुद्धा विशाळगडावर जाणार असल्याची माहिती आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, नुकतीच पर्यटकांना परवानगी देण्यात आली होती विशाळगडावर जाण्याची, आणि उर्साच्या पार्श्वभूमीवर सध्या तिथे काय परिस्थिती आहे? प्रज्ञा अगदी बरोबर आहे। काही दिवसांपासूनच या ठिकाणी विशाळगडावर पर्यटकांना जाण्यासाठी परवानगी आहे। अटी आणि नियम यांचं पालन करूनच या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। मात्र जो उरूस आज उद्या परवा 3 दिवस या ठिकाणी विशाळगडावर उरूस होणार होता, त्या उरुसाला मात्र महसूल विभाग आणि पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी उरूस आहे तो करता येणार नाही। एकूण जर आपण बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच या ठिकाणी भाविकांना असेल, पर्यटकांना असेल, त्या ठिकाणी सोडलं जाणार आहे। आणि उरुसाच्या संदर्भातली जी परवानगी मागितली होती ती परवानगी नाकारलेली आहे, कारण उरूस हा रात्री 10 पासून पहाटे 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी चालत असतो आणि 2 ते 3 दिवस वेगवेगळे विधी आहेत ते या ठिकाणी होत असतात। त्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही बाहेरचे भाविक त्या ठिकाणी येऊ नयेत, त्या ठिकाणी पुन्हा जमाव एकत्र येऊ नये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेऊन मग या उरुसाला ती परवानगी नाकारलेली आहे। कारण हा 2 ते 3 दिवस उरूस असतो। गडावर जे आहेत विशाळगडावर ते सगळे नागरिक हिंदू मुस्लिम हे एकत्र मिळून त्या ठिकाणी हा उरूस आहे तो साजरा करत असतात। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। मात्र 4-5 महिन्यापूर्वी जे विशाळगडाच्या पायथ्याला जे घडलं त्याच्यानंतर या ठिकाणी प्रशासन हे सतर्क झालेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि जे कोर्टाने नियम आणि अटी घालून दिलेले आहेत, कारण हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये आहे, त्यामुळे कुठेही कोर्टाचा अवमान होऊ नये, कुठेही जी ऐतिहासिक भूमी आहे जे पावित्र आहे ते या ठिकाणी राखलं पाहिजे आणि जे नियम आणि अटी प्रशासनाने घालून दिलेले आहेत त्याचं पालन करूनच आज देखील सुजात आंबेडकर त्या ठिकाणी जाणार आहेत। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी ते अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर मग ते विशाळगडाकडे जायला निघतील। विशाळगडावर पर्यटकांना 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी परवानगी आहे। मात्र जो उरूस आज उद्या 2-3 दिवस होणार होता तो उरूस मात्र या ठिकाणी होणार नाही, कारण त्याला परवानगी आहे ती नाकारलेली आहे। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।